नमस्कार मंडळी, आंब्याचा सीझन आहे तर आपण बनवूया आंब्याची झक्कास पुरणपोळी। यासाठी मी 1 वाटी पाणी घेतलं आणि 1 वाटी गूळ घेतला आणि हा गूळ या पाण्यात टाकून आपण उकळवून घेऊया। गूळ विरघळल्यानंतर गॅस ऑफ करायचा। 2 वाटी रवा घेतला, जाड बारीक कोणताही चालेल, आणि कढई तापवून त्यामध्ये हा रवा घातला। त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातलं आणि कमी तुपावरच हा रवा छान खमंग सुगंध सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे। झक्कास गोडसर आंबे घेतले 4 आणि त्याचा आपण रस काढूया। रस काढण्यासाठी याच्या फोडी फोडी केल्या आणि मिक्सरमध्ये याचा रस तयार केला। गुळाचं जे आपण पाणी बनवलं होतं, गूळ पूर्ण विरघळू द्यायचा आणि त्यानंतर हे पाणी आपण गाळून घेतलं आणि त्यातच आंब्याचा रस घातला आणि हा थोडासा गरम केला। गरम केल्यानंतरच आपल्याला हा रव्यात घालायचा आहे आणि भाजलेल्या गरम गरम रव्यामध्ये आपण हा रस ओतूया आणि हा छान मिक्स करून घ्यायचा। 1 वाटी पाणी, 1 वाटी गूळ, 2 वाटी रवा आणि 4 आंब्यांचा रस असं हे प्रमाण आहे। तर हा सांजा जरा अगोड होतो, तर तुम्हाला गोड हवा असेल तर तुम्ही अर्धी वाटी साखर यामध्ये मिक्स करू शकता आणि 1 वाटी गरम पाणीसुद्धा यामध्ये आपल्याला घालायचं आहे। यामुळे सांजा छान फुलेल। असा हा आंब्याचा सांजा तयार झाल्यानंतर थोडासा गार करायला ठेवायचा आणि त्यामध्ये घातली आपण इलायची पूड आणि हे छान आपण मिक्स करून घेत आहोत। पुरणपोळ्यांसाठी आपण जशी कणिक भिजवतो त्याप्रमाणेच आपल्याला कणिक भिजवून ठेवायची आहे। या कणिकामध्ये मिठासोबतच तुम्ही हळदसुद्धा घालू शकता। कणकेची पारी तयार करून त्यामध्ये आपण हा आंब्याचा सांजा भरला आणि छान पुरणपोळीसारखं पुरण भरून घेतलं। पुरणपोळी तरी फुटायची शक्यता असते, परंतु हा आंब्याचा सांज्याची पुरणपोळी कधीही फुटत नाही आणि छान टम्म फुगते। पुरणपोळी हलकेच लाटायची, तव्यावर घालायची आणि दोन्ही बाजूंनी तूप लावून छान शेकून घ्यायची। मंडळी, आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं आणि हे व्हिटॅमिन ए जर आपण यावेळी आंबे खाल्ले तर लिव्हर व्हिटॅमिन ए साठवून ठेवतं आणि ते नंतर आपल्याला गरजेनुसार पुरवत राहतं। यामुळे आंबे नक्कीच खावे। आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए शिवाय व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई सुद्धा असतात। यामुळे इम्युनिटी वाढते, डोळे आणि त्वचा छान राहतात, कॅन्सरपासून संरक्षण होते, हृदय ठणठणीत राहतं आणि बीपी वाढत नाही। आंब्याची रसाची अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झाली आहे। यासोबत मी केली आहे मटकीची लाल भाजी आणि सोबतच खीरसुद्धा। भन्नाट अशी रेसिपी आवडली ना तर मग करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।